आता 29 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे. मुंबई जाम होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने हँडल करणार सर? पण बघूया, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस हँडल करतील. मुंबई जाम होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने हँडल करणार सर? पण बघूया, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस हँडल करतील. साहेब त्याच्यावर कधीच बोलतो साहेब तुम्ही. असं आहे, शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे, काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे. तर त्याला काय उत्तर द्यायचं मी? आता 29 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे. मुंबई जाम होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने हँडल करणार सर? पण बघूया, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस हँडल करतील. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे, साहेब तुम्ही हे फार मोठं कार्य करताय. ओबीसी समाज तुमच्या पूर्ण पाठीशी आहे, तुम्ही हे वेळोवेळी सांगितलेलं आहे. पण मराठे प्रत्येक घराघरामध्ये तुमचा फोटो लावतील साहेब. न भूतो न भविष्यती, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत साहेब, मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही. आम्ही 29 ऑगस्टला तुमच्या दारी, तुमच्या मुंबईला येत आहोत साहेब. हे आरक्षणाचं एवढं आमचं भिजत पडलेलं घोंगडं तुम्ही द्या. कसं करता येईल करा. नरेंद्र मोदी साहेबाला सांगा, राष्ट्रपती तुमचे काय तुम्हाला करता येईल ते करा साहेब. मराठ्यांचा अंत पाहू नका. ओबीसी तुमचा जे मराठा आहे तुमचा आहे. कारण राज्यकर्ते जे असतात ना, त्यांना सगळ्या जाती धर्माचे सारखेच असतात. मनोज जरांगे पाटील तुमच्या विरोधात नाही साहेब. मनोज जरांगे पाटील हे तुमच्या फेवरमध्ये आहेत. पण लाठीचार्ज करते वेळेस गृहमंत्री तुम्ही होते, म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा राग आहे. पण कसं असतं साहेब, जी राज्यकर्ती जमात असते, जे राज्यकर्ते असते, त्यांच्याकडेच न्याय मागितला जातो. त्यामुळे तुमचा गैरसमज झाला असेल, तो गैरसमज तुम्ही दूर करा साहेब. आणि मराठा समाजाला आरक्षण द्या.